आज आपण तयार करणार आहोत पारंपरिक रताळ्याचे घारगे। तुम्ही इथे पाहू शकता हे घारगे किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत। एकूण एक घारगे जे आहेत ते मस्त असे टम्म फुगलेले आहेत, चांगले खुसखुशीत तयार झालेले आहेत। आणि इथे पाहू शकता की या घारग्यांनी बिलकुल तेल पिलेलं नाहीये, एकदम कोरडे असे मस्त तयार झालेले आहेत। 4 ते 5 दिवस व्यवस्थित हे घारगे टिकतात। बघून तोंडाला पाणी सुटेल इतके मस्त हे घारगे तयार झालेले आहेत। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी रताळे घेतलेले आहेत, हे रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे रताळे मी 250 ग्रॅम घेतलेले आहेत, म्हणजे पाव किलो रताळे आहेत। आता ह्याची सालं मी काढून टाकते आहे। रताळे पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इकडे उकडवून घ्यायचे आहेत, चांगले शिजवून घ्यायचे आहेत। त्याकरता कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि इथे रताळे बघा ह्याचे तुकडे करून घेतले आणि अशा पद्धतीने ह्याला आपण मस्त असे शिजवून घेऊया। तर कुकरचं झाकण लावू आणि 3 ते 4 शिट्ट्या देऊन मी ह्याला शिजवून घेणार आहे। आता 3 ते 4 शिट्ट्या देऊन मी ह्याला शिजवून घेतलं, कुकर थंड करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता इथे रताळे मस्त असे शिजलेले आहेत। आता हे गरम आहे, हे गरम असतानाच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर रताळ्यामध्ये काही जास्त पाणी नाही आहे, अगदी हलकंसं पाणी आहे, ते मी तसंच ठेवलेलं आहे। हवं तर काढू शकता, जास्त पाणी असेल तर बाजूला करा। आता हे आपल्याला सगळं मॅश करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव सगळं करून घ्यायचं आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे। तर मॅशरच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित मॅश करून घेऊ। इथे सगळं व्यवस्थित मी मॅश करून घेतलेलं आहे। आता ह्याला एका परातीमध्ये आपण काढून घेऊया। इथे मी परात घेतलेले, त्यामध्ये हे सर्व काढून घेते। आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ। तर गव्हाचं पीठ लागेल तसं यामध्ये जितकं मावेल तितकं आपल्याला घालायचं आहे। इथे मी सुरुवातीला 1.5 कप हे पीठ घेते आहे, लागलंच तर आपण नंतर हे पीठ वापरू शकतो। पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून इतकं बेसन घेणार आहे। आता हे बेसन मी चाळून घेते आहे, कारण बेसनमध्ये गुठळ्या असतात, त्यामुळे चाळून घेते। हे सगळं चाळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे जायफळ। गूळ असल्यामुळे जायफळ घालायचं, म्हणजे त्याचा सुगंधही छान येतो। चवीनुसार ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगला याचा घट्ट गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता हे पीठ आपल्याला पुऱ्या तयार करायचे आहेत, त्यामुळे घट्टच पाहिजे, जरासुद्धा सैल असता कामा नये, इतकं घट्ट आपल्याला हे करायचं आहे। पिठाची आवश्यकता लागली तर गव्हाचं पीठ इथे वाढवू शकता। आता इथे मी हे सगळं व्यवस्थित मळून घेते आहे पीठ। इथे मी घेतलेलं पीठ परफेक्ट आहे, त्यामुळे मला दुसरं पीठ घालण्याची गरज भासली नाही। हे पीठ बघा मस्त असं एकदम घट्टही नाही आणि खूप सॉफ्टही नाही असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवूया आणि एक 10 मिनटं ह्याला असंच ठेवून देऊ। 10 मिनटानंतर हे पीठ जे आहे ते मस्त असं फुलून आलेलं आहे, छान असं सेट झालेलं आहे। आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। पिठातला थोडासा पोषण काढून घ्यायचा आणि त्याला मळून घ्यायचं, म्हणजे मग घारग्यांचे काठ जे आहेत ते फुटणार नाहीत। पोलपाट आणि लाटण्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ जे आहे ते चिकटणार नाही। आता थोडंसं हे लाटून घ्यायचं। लाटून झाल्यानंतर ह्यावर खसखस मी घालते आहे। खसखस नसेल तर नाही लावली तरीसुद्धा चालू शकतं, असेच तळू शकता तुम्ही हे घारगे। आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे लाटून घेते आहे। आता ही पुरी जी आहे ती चांगली एकसमान आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि थोडीशी जाड ठेवायची आहे, खूप पातळ करायचं नाही। तर या पद्धतीने मी इथे हे लाटून घेतलेलं आहे। जाडी तुम्ही पाहू शकता, ह्याचं थोडंसं जाड ठेवलेलं आहे मी आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पुऱ्या तयार करून घेते। ते एका प्लेटमध्ये मी ह्याला ठेवून देते। आता अशाच 5-6 पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत, ह्या आपण अगोदर तळून घेऊया। तेल इथे गरम करत ठेवलेलं आहे। आता खसखसची जी बाजू आहे ती खालच्या बाजूला गेली पाहिजे आणि प्लेन बाजू आहे ती वरती आली पाहिजे, असं आपल्याला ही पुरी घालायची आहे। आता मध्यम आचेवर ह्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। सुरुवातीला असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मग घारगा जो आहे तो मस्त असा फुलून येतो। तुम्ही पाहू शकता हे मस्त असा हा घारगा फुलून आलेला आहे। अजूनही तेल जे आहे ते व्यवस्थितपणे गरम न झाल्यामुळे त्याचा टम्म फुगलेला नाही आहे।
कलरही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि याला आपण काढून घेऊया। पाहू शकता किती सुंदर घारगा तयार झालेला आहे। आत्ता तेल मात्र व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्या पद्धतीने आपण असे मस्त घारगे तयार करून घेणार आहोत। बघा मस्त असा टम्म फुगलाय। आता तेलाने मस्त ताव पकडलेला आहे, त्यामुळे घारगे आता मस्तच तयार होणार। बघा रंगही त्याला खूप सुंदर येतोय। आता आषाढ महिना सुरू होत आहे, तर आषाढात आपण तळणीचे पदार्थ तयार करतो। तर ते का करतो? कारण की ह्या महिन्यामध्ये पाऊस भरपूर असतो, हवामानात बदल झालेला असतो, ढगाळ वातावरण असतं, त्यामुळे आपली पचनक्रिया मंदावलेली असते। अशा वेळेला तळलेले पदार्थ खाल्ले तर ते चांगले शिजलेले असतात, त्यामुळे आपल्याला पचायला हलकं जातं आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ करतात। तसंच नंतर श्रावण येतो, तर श्रावणामध्ये आपण काय होतो, मका वगैरे भाजून खातो, तर भाजलेले पदार्थ खातात। नंतर भाद्रपद येतो, गणपती येतात, मग आपण उकडीचे मोदक करतो, म्हणजेच आपण उकडलेले पदार्थ खातो। वातावरणानुसार आपण आपल्या अन्नपदार्थांमध्ये बदल करतो। चला तर मग मंडळी, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।